कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा गोसावी 2 मिनिटं द्या मला, मी इन्व्हेंटरी चेक करून सांगतो तुम्हाला। हा ठेवा, धाकले सरकार आलेत। पवायला फोन कर, त्याला म्हणा माल रेडी झाला का विचार। अरे भावा, माल कधीच रेडी झालाय। महिला कामगार आल्यात ना, तेव्हापासून कामाचा वेग वाढला आणि इतकी पटापट कामं होत आहेत ना, तुला काय सांगू मी। हे मला वाटलंच होतं बरं का ओंके, हे होणारच होतं। आणि आपला माल डिस्पॅच झालाय, गाडी गेली कवाच। शाबास, हे असं पाहिजे। आता ही बाकी आपली पोर पण चुरशीने काम करतात रे, आहे का नाही? त्यांचं असं होते आता हे भास्कर विस्करची बायकोच आहे, बायको एवढं जोरदार काम करते म्हणलं। ठाकरे सरकार नमस्कार 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 नमस्कार। काय होतं, काय आणलंय? ठाकरे सरकार तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आणली। अरे भेट आणि काय, आता ह्याची काय गरज होती? अहो हे प्रेम आहे आमचं। तुमचं प्रेम तुमच्या कामातनं दिसाले आधीच, हा हे सगळं करायची काय गरज असते होय? अहो तुम्हासनी नाही, आम्हासनी गरज होती। आता तुम्ही एवढं करता आमच्यासाठी, आमची एवढी काळजी घेता, आम्हाला इथं अजिबात परक्यावानी वाटत नाही, अगदी घरी असल्यासारखं वाटतं। तुमचा नाही, आमच्या आनंदासाठी तरी ठेवा। आता काय इशे हार्डच करून ठेवलाय तुम्ही, हा ना? घ्या, स्वतःच्या हातानेच बनवलं आम्ही सगळ्यांनी। वा वा वा, मंडळ आभारी आहे। आता एवढं तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलंय म्हणल्यावर आवडणार आम्हाला। वा वा, सन्मान आहे लय मोठा आमचा। बरं, इथं काय कुणाला त्रास होत नाही ना? नाही नाही, काहीच अडचण नाही। हा, जरी असेल तरी मोकळेपणाने सांगायचं, घाबरायचं नाही अजिबात। नमस्कार। नमस्कार। काय ग, तुम्ही दिलं वय समज? मग तू होतीस कुठं? अगं माझं ते छोटस काम होतं ना, ते करून आले। तुम्ही आणि काय आणलंय? अहो आज अक्षय तृतीयाचा सण आहे ना, तुमच्यासाठी पुरणपोळी करून आणली बघा। एक नंबर, याला म्हणायचा इशार, याला काय आम्ही नाही म्हणत नसतो। पुरणपोळी म्हणजे आपलं एक पॉइंट इच्छा घेऊन केला। ताई तुमचं बरं आहे, हा फक्त यांनाच पुरणपोळी, मला का नाही? मला पण आवडते पुरणपोळी। अहो मग घ्या की मालकांमध्ये थोडीशी। हा, तसलं काय नाटक नाही, पुरणपोळीच्या बाबतीत लाड नसते, मी काय देत नसतो माझ्यातले याला। तुमच्याकडे अजून 10-12 असतील तर त्या बी घेऊन या, त्या बी देत नसतो मी याला, मीच खाऊन टाकीन। नाही पण खरंच मंडळ आभारी आहे बरं काय। आता खरं तर आभार नाही म्हणायला पाहिजे तुमचे, तुम्ही आमच्या घरचीच मंडळी आहे सगळी, हा पण तरी मनापासून। बरं मग येऊ का आम्ही आता? बरं, लागा कामाला। नमस्कार। आणि नीलमताई, हा? इथं काय अडचण नाही ना? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे। नक्की? हो ठीक आहे ठीक आहे, बरं लागा कामाला। ठीक आहे। ओळख्या मर्दा, हा अगा कसला गमगमाट सुटलाय रे। आधीच पोटात कावळे ओरडत आणि तू जळव माझी। हा देतो रे, तुला बी देतो। चल. अरे थांब थांब, हात धु। हात कुठल्या बी हाताने पुरणपोळी गोडच लागणार आहे का? एक नंबर। ह्या अधिपतींना गाणं शिकवणाऱ्या शिक्षिका आहेत। सरगम मॅडम, तुम्ही ठेवा ते, ठेवा प्लीज, ठेवा, बसा तुम्ही। अशी कशी ओटी भरत होता तुम्ही त्यांची? तुम्ही नाव नाही विचारलं का त्यांना? ताई ते आणि तुम्ही पण काहीच बोलला नाहीत मॅडम? हो, पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. गैरसमज झाला तर मग तो तुम्ही दूर करायला हवा होता ना। अहो, पण त्यांनी मला काही बोलूनच मॅडम इतके दिवस मी तुम्हाला सूट देतेय, इतके दिवस मी सगळं बघते आणि मुकाट्यानं सहन करते, तुम्ही ते गाणं शिकवायला आलाय ना अधिपतींना। सतत तुम्ही त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असता, मी सगळं बघते, मी काही नाही बोलले तुम्हाला इतके दिवस, पण आज कहर केलाय तुम्ही, अक्षरशः कहर केलाय तुम्ही आज। आणि मुळात एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली, यांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे का? मला सांगा, सूर्यवंशी घराण्याची सून मंगळसूत्र न घालता सणासुदीला कुठल्या तरी पूजेला अशी बसेल का? आणि तुम्ही मॅडम काहीच बोलला नाही, काहीच बोलला नाही तुम्ही। हो, त्यांनी मला काही बोलूनच दिलं नाही, मी म्हणले ना त्यांचा काहीतरी गैरसमज मी झाला. तेच तुम्हाला परत विचारते की गैरसमज झाला होता तर तुम्ही त्यांना खरं काय ते का नाही सांगितलं? माझं चुकलंय, इतके दिवस मी तुम्हाला सूट दिली ना, त्याचा तुम्ही गैरफायदा घेतलाय। हे खरं तर मी आधीच करायला हवं होतं, पण आज मी ते करणार आहे।
म्हणजे काय करणार काय तुम्ही? मला तुम्ही नको आहात या घरात. निघा. आत्ताच्या आत्ता या घराबाहेर व्हा. सुनबाई, सुनबाई आहे या घरची, म्हणूनच त्यांना घराबाहेर काढते मॅडम. हो पण तुम्ही एवढ्या का चिडताय? त्यांना म्हटलं मी या घरची सून आहे, पण मला माहितीये ना मी कोण आहे. मला आता चांगलंच कळलंय की तुम्ही कोण आहात. मला तुम्ही नको आहात या घरात. तुम्ही निघा, तुम्ही निघा. चला. सुनबाई, आओ. चुकलंच आमचं सरकार. आमच्यामुळं तुम्हीच आम्हाला माफ करा. आमच्या सुनबाईंनी तुमचा एवढा अपमान केला. ठीक आहे, या तुम्ही. थांबा. झालं का? हा, झालं का तुमच्या मनासारखं? केलं का सगळा इस्कोट? आणि काय हो, हे सगळं करायला तुम्हाला आजचाच दिवस मिळाला? 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. हे सगळं वागणं शोभलं काय तुम्हाला? हा, आम्हाला तुमची त्या पाहुण्यांची ओळख करून द्यायची होती, पण आता तुम्ही त्या पाहुण्यांचाच अपमान केलात. काय ओळख होईल तुमची आता पंचक्रोशीत? पण मॅडम तुम्ही बघत होतात ना काय झालं ते? मी कसं सहन करायचं होतं? अधिपतींची बायको समजून त्या बायका दुसऱ्याच कुठल्या तरी स्त्रीची ओटी भरायला निघाल्या होत्या. मी कसं गप्पा बसायचं मॅडम? अहो, त्यांचा गैरसमज झाला होता. त्यांना समजावून बी सांगता आलं असतं का नाही? हा, हात धरून असं घराच्या बाहेर काढायचं वय? आणि आता सांगा, अधिपतीनं गाणं कोण शिकवणार? हो पण मला मॅडम हेच कळत नाहीये की त्या गप्प का बसल्या. हे बघा, बायकांचा गैरसमज झाला हे मी समजू शकते, पण सरगम मॅडम खरं सांगू शकत होत्या ना, त्या का नाही बोलल्या? अहो, त्यांना बोलायची संधीच मिळाली नाही. तुम्ही नाही बोललात मॅडम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.